नमस्कार. रक्षाबंधन हा आपल्या संस्कृतीतला एक खूप महत्त्वाचा सण आहे. भाऊ आणि बहीण यांच्यातला भावबंध घट्ट करणारा हा सण. या सणाच्या निमित्ताने एक खास किंवा एक विशेष गोष्ट तुमच्यासाठी ऐका. समजा मी तुम्हाला सांगितलं की प्रभू श्री रामचंद्राला एक बहीण होती, तर तुम्हाला खरं वाटेल? वाल्मिकी रामायणातल्या बालकांडामध्ये 9व्या आणि 10व्या सर्गातले काही श्लोक किंवा काही उल्लेख खूप महत्त्वाचे. दशरथ राजानं जेव्हा पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याचं योजलं आहे, त्यावेळी तो यज्ञ करण्यासाठी त्यांनी ऋष्यशृंग ऋषींना आमंत्रण दिलंय. आणि जेव्हा त्यांना आमंत्रण देण्याविषयी संभाषण जे सुमंत्राशी झालेलं आहे, त्याच्यातनं अशी गोष्ट कळते की दशरथ राजाला शांता नावाची एक मुलगी होती आणि ती मुलगी दत्तक दिली आणि त्या मुलीचा विवाह म्हणजेच शांतेचा विवाह हा ऋष्यशृंग ऋषींशी झालेला आहे. म्हणून एका अर्थानं ऋष्यशृंग ऋषी हे दशरथाचे जावई लागतात आणि त्यांना दशरथानी पुढे यज्ञासाठी आमंत्रण दिलेलं आहे. म्हणजेच एका अर्थानं शांता ही रामाची बहीण झाली, नाही का? अर्थात तिचा जन्मही रामाच्या खूप आधीचा आहे, ही गोष्ट अगदीच स्पष्ट आहे.